कृष्णामाई 30 फुटांवर पुलावर बाघ्यांची गर्दी, जीव धोक्यात घालू नका, सूरज कासलीकर यांचे आवाहन. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या सुमारे 30 फुटांवर पोहोचली असून नदीला पुराचे स्वरूप आले आहे. नदीचे रौद्र रूप पाहण्यासाठी पुलावर आणि नदीकाठावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र या गर्दीत काही हौशी तरुण पुलावरून नदीत उड्या मारताना दिसत असून त्यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सध्या नदीचा प्रवाह अतिशय वेगवान असून पाण्याच्या लाटा आणि प्रवाहाचा जोरही वाढलेला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी नदीकाठी अनावश्यक गर्दी टाळावी, सुरक्षित अंतरावरूनच पूरस्थिती पाहावी आणि कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन सूरज कासलीकर, शिवसेना शिंदे गट कुपवाड शहराध्यक्ष यांनी केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की पूरस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी त्यांची जीवरक्षक टीम 24 तास सज्ज असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तातडीने संपर्क साधावा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपणे हीच काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. नमस्कार, मी सूरज कासलीकर, शिवसेना शहर प्रमुख कुपवाड. आपल्या कृष्णा नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या 2 दिवसामध्ये जवळजवळ 5 ते 10 फूट पातळीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करू नये. कुपवाडची आमची पहलवान चंद्रारदादा पाटील जीवनरक्षक टीम आपल्या मदतीसाठी सज्ज आहे. गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की अशी वेळ प्रथम येऊ नये, पण आली तर कुपवाडची संपूर्ण जीवनरक्षक टीम आपल्या मदतीसाठी सज्ज आहे. कुणाला कोणत्याही प्रकारची सहाय्यता लागल्यास कृपा करून मला त्वरित संपर्क साधावा. माझा नंबर खाली देत आहे व माझा नंबर आहे 94 22 40 65 89. जय हिंद, जय महाराष्ट्र. पकड़ा दिए लागले त्याला हात पाय काय करायचं काय बाबा. हा ह्याला पद्धती उड्या मारायला काही तिकडून काय आवाज येईल मागणं आले नाही, नवीन पुलावर मारले काय